नाहीये, तर आपल्या मुलांसाठी सुद्धा स्पेशल आहे. तर ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करूया. आणि ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तरी सुद्धा हे सेशन अटेंड करून आपल्या लाईफ मध्ये, आपल्या मुलांच्या लाईफ मध्ये जे चेंज करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार क्लॅपिंग करूया. तर आज हा रविवार आहे. सगळ्यात महत्वाचं काय असतं की प्रत्येक जण वाटत असतं की आपलं लाईफ चांगलं असावं. फक्त आपलंच आयुष्य, आपलं जीवन हे चांगलं असावं असं वाटतं का? तर नाही. आपल्या बरोबर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य चांगलं असावं असं वाटतं. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो आई वडिलांच्या समोर, तो आपल्या मुलांचा असतो, आपल्या छोट्या बाळांचा असतो, की त्यांची हेल्थ ही चांगली असली पाहिजे, आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे. कारण आजकालच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये पाहिलात तर फार कमी वयामध्ये मुलांना वेगवेगळ्या हेल्थ चॅलेंजेस, वेगवेगळ्या हेल्थ इश्यूज यायला लागलेले आहेत. मग कधी कधी प्रश्न पडतो की आपण इतकं काही मुलांना फॅसिलिटीज देत असतो, इतक्या सोयी करत असतो, एवढं सगळं देत असताना सुद्धा हे हेल्थ चॅलेंजेस यायला लागलेले आहेत. मग आपल्याला जे हेल्थ चॅलेंजेस आले ते आपल्या मुलांना येऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. कारण का शेवटी मुलांची जी प्रगती असू दे, शैक्षणिक असू दे, मानसिक असू दे किंवा सामाजिक असू दे, ती कशावरती डिपेंड असते? तर ती सगळ्यात महत्वाची डिपेंड असते ती त्याच्या आरोग्यावरती असते. आणि आईचा तर खूप हट्ट असतो की मुलांनी हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे, एवढं खाल्लं पाहिजे. म्हणून इतक्या व्हरायटी आपण मुलांना देत असतो जेणेकरून त्यांनी ते खाल्लं पाहिजे, व्यवस्थित जेवलं पाहिजे याच्यासाठी. आणि आजच्या या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मुलांचं जर आरोग्य चांगलं राहायचं असेल, तर मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील, तर आपल्याला आधी माहित असलं पाहिजे की खरंच हेल्थ चॅलेंज कशामुळे येतात. आणि महिला म्हटलं ना, महिलांना तर खूपच गोष्टी माहित असतात आणि त्या आपल्या मुलांसाठी खूप करत असतात. आणि आज इतका छान योगायोग आहे. एक महिला आहेत, एक डॉक्टर आहेत, एक आई आहेत. त्या आपल्याला सांगणार आहेत की मुलांचं खरंच आरोग्य कशामुळं बिघडायला चाललेलं आहे. मुलांचं आरोग्य कशाने बिघडतं आणि मुळात मुलांचं आरोग्य बिघडू नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला डॉक्टर नेहा ताई यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. खरंच मुलांचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर मुलाच्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, त्यांना कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी नाही दिल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या ज्या डॉक्टर आहेत नेहा ताई, त्या एक डॉक्टर आहेत, म्हणजे आरोग्य बिघडल्यानंतर सुद्धा त्या रिपेरी करत असतात आणि आरोग्य बिघडू नये यासाठी सुद्धा छानपैकी लोकांना मार्गदर्शन करत असतात. तर आज आपल्याला नेहा ताईंच्याकडे जायचं आहे की मुलांचं आरोग्य कशा पद्धतीनं चांगलं, हेल्दी, आरोग्य संपन्न ठेवायचं आणि त्यांचा चांगली प्रगती होण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती आपण आता नेहाताईंच्याकडनं करून घेणार आहोत. तर एकदा जोरदार क्लॅपिंग करूया नेहाताईंसाठी. कंटिन्यू नेहाताई. येस. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव. मी कोल्हापूरचीच आहे. शतयशी फॅमिली ही माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. शतयशी फॅमिलीमध्ये मी जॉईन झाले जवळजवळ वर्ष होत आलं आता. मी जॉईन झाले ते माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन यासाठी. आम्ही जॉईन झालो आणि मॅरेथॉन स्टार्ट झाली. आपली 40 दिवसाची मॅरेथॉन स्टार्ट झाली आणि आम्ही हा सकस संतुलित आहार घ्यायला चालू केला. आहार चालू केला, स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केलं. जेवण खाण्याच्या सवयी, आपल्या इतर ज्या दैनंदिन गोष्टी असतात त्या चेंज केल्या आणि स्वतःमध्ये बेस्ट रिझल्ट काढला. माझा जवळजवळ पहिल्या 40 दिवसातच 10 किलोचा वेट लॉस केला. माझ्या मुलाने 15 किलोचा वेट लॉस केला पहिल्या 40 दिवसातच. अगदी हेल्दी वेट लॉस केला. वेट लॉस केला आणि त्याच्या संदर्भात जे काही आजार असतात, समजा टाचदुखी आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, ह्या सगळ्या गोष्टी, फ्रोझन शोल्डर, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हळूहळू कमी होत गेल्या. केस गळत होते ते कमी झाले, स्किनचा ग्लो चांगला आला आणि इतर जी मानसिकता आहे ती पण सुधारली. स्ट्रेस लेवल फार फार होती, ती पण हळूहळू कमी होत गेली. एक स्पेसिफिक रिझल्ट आहे माझा स्किनचा, जो मला सांगायला इथं आवडेल की मला जवळजवळ 8 वर्षापासून फंगल इन्फेक्शनचा फार त्रास व्हायचा आणि फंगल इन्फेक्शनची डेली मला एक गोळी खावी लागायची. आम्ही डॉक्टर लोक म्हणतो की फंगल इन्फेक्शन कधी कमी होत नाही आणि त्याच मानसिकतेमध्ये मी डेली एक गोळी खात होती की हे काही बरं होणार नाही आणि आपल्याला कायमस्वरूपी किंवा
लॉंग टाइम आपल्याला ह्या गोळ्या घ्यायला लागणार आहेत. पण जसं जसं हे सकस संतुलित आहार माझ्या पोटात जायला लागला, माझी लाईफस्टाईल मी चेंज केली आणि मला अगदी बेस्ट रिझल्ट 20 ते 25 दिवसातच फंगल इन्फेक्शनचा आला. अगदी पूर्णपणे माझं फंगल गेलं. स्किनचा ग्लो गेला. चांगला स्किनचा ग्लो आला आणि अगदी छान हॅपी आणि हेल्दी झाले मी. तसंच माझ्या मुलाचं पण तेच झालं. त्याचं पण एकदा बीपी फार शूट झालं होतं. वय वर्ष फक्त 25 आणि त्याचं बीपी एकदा फार शूट झालं होतं. डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं आम्हाला, की आत्ता ह्या वयात म्हणजे 20-25व्या वर्षात त्याची लाईफस्टाईल म्हणजे कॉलेजचं जीवन आणि बाहेरचं सगळं खाणं ह्याच्यामुळे त्याचं वाढलेलं वजन, ह्याच्यामुळे त्याचं हे बीपी एवढं झालेलं आहे आणि हार्टवर प्रेशर येऊन त्याला चेस्ट पेन आणि हायपरटेन्शनचा त्रास इतक्या लवकर झाला. तेव्हाच आम्ही निर्णय घेतला, की हे वेट लॉस करणं किंवा स्वतःच्या शरीरावर काम करणं, स्वतःच्या हेल्थवर काम करणं मुलांनी हे फार गरजेचं आहे. आणि त्यांनी स्वतःवर काम करायला चालू केलं आणि आता त्याचा बेस्ट रिझल्ट आहे. आत्तापर्यंतचा 22 किलोचा वेट लॉस आहे त्याचा. अगदी खूप छान हेल्दी आणि अगदी छान सुदृढ आयुष्य तो जगतोय. हे आपण आपण आपल्या आयुष्य आपल्या हेल्थवर आता ह्या कोचवर आता या कॉलवर आता भरपूर लोकं आहेत, जी आपल्या सत्याऐंशी फॅमिलीमध्ये ॲडेड आहेत आणि सकस संतुलित आहार घेत आहेत. तर हा आहार आपण घेतोयच. आपण आपल्या हेल्थवर काम करतोयच. पण आपण आपल्या मुलांच्या हेल्थवर पण फोकस करायला पाहिजे. कारण इथून पुढे उद्याचा जो समाज आहे, तो कोण घडवणार आहे? ती आजची मुलंच घडवणार आहेत. त्याच्यामुळे हीच मुलं, आत्ताची मुलं ही शारीरिक, मानसिकदृष्ट्या हेल्दी असायला पाहिजे, सुदृढ असायला पाहिजे. तरच आपला समाज, हा उद्याचा समाज हेल्दी होणार आहे आणि तो सगळ्यांना उपयुक्त असा होणार. तर आता सगळ्याच आई, आजी, मावश्या सगळ्यांचाच हा मोठा प्रॉब्लेम आहे हां, की माझं मूल नीट खात नाही, नीट जेवत नाही. त्यांच्या मागे-मागे पळायला लागते जेवणासाठी. घरचं जेवण नको असते सगळ्यात महत्वाचं. घरचं जेवण नको असते. बाहेरचं जेवण पाहिजे असते. बाहेरचं काहीतरी चटपटीत जंक फूड पाहिजे असते आणि जरी खाल्लं तरी त्यांच्या अंगाला लागत नाही. त्यांची नीट वाढ होत नाही, अभ्यासात लक्ष नाही, सारखी चिडचिड, सतत आजारी पडतात, कोणताही मैदानी खेळ खेळत नाहीत आणि खेळला तरी लगेच दमतात. म्हणजे अगदी 15-20 मिनिटात दम लागला, नको म्हणून घरात परत येतात. अशी मुलं, एक ना दोन अशा अनेक तक्रारी आहेत आपल्याला मुलांबद्दल आणि मग आपण सुद्धा काय करतोय, मुलं घरचं खात नाहीत. जाऊ देत काहीतरी खातात, पोटात काहीतरी घालूया म्हणून मग आपणच त्यांना बाहेरचं जंक फूड, पिझ्झा आहे, बर्गर आहे, मॅगी, चॉकलेट, आईस्क्रीम, बेकरी प्रॉडक्ट्स आपण एवढं आपल्या मुलांचं आरोग्य बिघडण्याचे भरपूर ऑप्शन आहेत आपण. आपणच देतो त्यांना आणि आपणच त्यांचं आरोग्य बिघडवत असतो. मग मुलांचं नीट पोषण होत नाही आणि मग एकतर मुलं अंडरवेट किंवा ओव्हरवेट आणि मग त्यातूनच त्यांची जी अंडरवेट मुलं असतात बघा, आता तुम्ही आता मुलं बघायला गेलं ना, तर एकतर ती अंडरवेट असतात किंवा त्यांची वजनं वाढलेली नसतात किंवा हेल्दी म्हणजे वजन जास्त असणारी मुलं. शाळांमध्ये वगैरे तुम्ही बघा, निम्मी मुलं ही ओव्हरवेटच असतात. मग अशी कॉमनली मुलांमध्ये ही आढळतात आजार आढळतात. तर कॉमनली लहान-लहान तर मुलं म्हणजे आपण लहान मुलांचा विचार करणार आहोत साधारण 1 ते 12 वर्षापर्यंत याला आपण बालक असं म्हणतो. म्हणजे त्याला आपण म्हणतोय बाल्यावस्था. तर ह्या अवस्थेमध्ये कोणत्या-कोणत्या आजारांना मुलांना तोंड द्यायला लागतं, की साधारणपणे कॉमनली आढळणारी जे आजार आहेत ते आपण थोडक्यात बघू. पहिला सगळ्यात आहे ते पचनाच्या संदर्भातले आजार. जसं काही बघा, लहान मुलांना सारखं पोटात दुखणं किंवा उलट्या होणं, मळमळणं, भूक कमी लागणं, पोट साफ न होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं, ह्या पोटाच्या तक्रारी तर सर्रास मुलांमध्ये आढळतात. शाळेला सकाळी जायचंय, शाळेचा वेळ झाली आणि मुलं म्हणतात, "नाही मम्मा माझ्या पोटात दुखते, मी काही शाळेत जाणार नाही." आपण म्हणतो मुलं नाटकं करतात. पण तसं नसतंय. त्यांना खरोखरच पोटात दुखत असते किंवा काहीतरी त्यांना त्रास होत असतोय. तर ह्या पोटाच्या आजारी तक्रारी त्यांना जाणवतात. बऱ्याच मुलांना हे जाणवते. नंतर असतात, की श्वसनाच्या संदर्भात आजारी म्हणजे श्वसन संस्थेच्या संदर्भातले आजार. जसं बघा लहान मुलांमध्ये ना मोस्टली सर्दी, ताप, खोकला, दमा, छाती भरणे हे कॉमनली आढळणारे आजार आहेत. आता बाहेरच्या प्रदूषणामुळे सुद्धा त्यांची इम्युनिटी मुळातच कमी असते. त्याच्यामुळे हे आजार, श्वसनाच्या संदर्भातले आजार मेजॉरिटीली मुलांमध्ये आढळतात. नंतर आहे की त्वचेच्या संदर्भातले आजार. जसं काही ॲलर्जिक रिएक्शन्स आहेत, फंगल इन्फेक्शन आहेत, व्हायरल इन्फेक्शन जसं आता आपण स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स म्हणतोय, मीजल्स म्हणतोय.
बघा, अगोदरच्या वेळी ना मिजल, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स ना, हे बघा एक स्पेसिफिक वेळेत येत होतं. म्हणजे उष्णता जेव्हा ऊन वाढायला लागायचं ना त्यावेळेला. पण आता मी बघते माझ्या ओपीडी मध्ये स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्सचे पेशंट कधीही येतात. म्हणजे अगदी पावसाळ्यात सुद्धा स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्सचे पेशंट बघितलेत. आणि अगोदर लहान मुलांना इन्फेक्शन व्हायचे. एकदा स्मॉल पॉक्स झालं, की लाईफ लाँग त्याची इम्युनिटी असायची. आपण बघायचो, की एकदा होऊन गेला ना, आता परत होणार नाही. पण आता तसं नाहीये. एकदा झालेलं परत पुढच्या वर्षी होते, परत त्याच्या पुढच्या वर्षी पण होते. आणि मोठ्या-मोठ्या लोकांना पण होते. म्हणजे वय जास्त झालं, तर आपण म्हणतो स्मॉल पॉक्स होत नाही. म्हणजे आपल्या पूर्वीच्या काळी, म्हणजे आपल्या लहानपणीचं सांगते मी. पण आता तसं नाही. अहो, मोठ्यांना पण स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स परत-परत लहानपणी झालाय, तरी सुद्धा मोठेपणी होतोय. म्हणजे लहानपणीची जी इम्युनिटी आहे ना, ती इतकी कमी झाली आता मुलांची. त्याच्यामुळे हे पुन्हा-पुन्हा जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, हे पुन्हा-पुन्हा होतायत. त्याच्यामध्ये सुद्धा पेल स्किन, निस्तेज त्वचा, अगदी सुरकुतलेली कोरडी त्वचा बऱ्याच मुलांमध्ये बघा, खवले-खवले असणारी त्वचा असते. बऱ्याच आयांचे तक्रारी आहेत. मुलांची त्वचा कोरडी पडते, त्याच्यावरती खवले आल्यासारखं होते. ड्राय स्किन असते. नखं वाढत नाहीत, केस वाढत नाहीत. काय बरेच पेशंट आहेत, बरीच मुलं आहेत, ज्यांचे लहानपणीच केस पांढरे झालेले आहेत. खूप मुलं आहेत. खूप आता माझ्या ओपीडीमध्ये पण आहेत, की लहानपणापासूनच केस पांढरे व्हायला लागलेत. हे सगळे त्यांच्या त्वचेच्या आणि नखांच्या संदर्भात, केसांच्या संदर्भातले आजार जाणवतात. नंतर येते मेंदूच्या संदर्भातले आजार. जसं काय स्लो ग्रोथ म्हणजे मेंदूची वाढ न होणे. म्हणजे मेंटली रिटार्डेड चाइल्ड जे आपण म्हणतो ना, ते चाइल्ड्स. नंतर लो ग्रास्पिंग पॉवर त्याच्यामध्ये कसं त्यांची ग्रास्प करण्याची शक्ती ही फार कमी असते. लो आयक्यू असते. बऱ्याच मुलांना फिट्स येतात, ज्याला आपण अपस्मार वगैरे म्हणतो ना, फिट येणारे आजार, तसे आजार. अत्यंत चिडचिड, त्रागा करणारी, रडणारी, सतत अपसेट असणारी मुलं आपण कायम पाहतो. एका ठिकाणी नाही बसणार नाहीत. सारखं काहीतरी रडत असणार आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रडतात. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्रागा करत बसतात. अशी मुलं आपण सगळ्या ठिकाणी बघतो. अगदी शांत बसणारी मुलं. आता मॅमच्या मांडीवर बसणारं बाळ बघा, ते किती गोड आहे. त्याचं पण मी सांगणार आहे नंतर तुम्हाला. तर मुलांच्या पोषक घटकांचे प्रमाण हे कमी झाले, की त्यांची इम्युनिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांना हे आजार होत असतात. तर ही प्रतिकारशक्ती जी आहे ना, ती आपण काय म्हणतो, की बऱ्याच मुलांना कसं असते, की ऋतू बदल झाला, की बाबा आता हिवाळा चेंज झाला, पावसाळा आला. तर हे ऋतू बदल झाले, की मुलं आजारी पडतात. किंवा जागा सुद्धा चेंज झाली, की बाबा एका ठिकाणी मामाच्या गावी गेलो, मावशीच्या गावी गेलो. जागा चेंज झाली, तरी मुलं आजारी पडतात. वातावरणातले लहान-मोठे बदल सुद्धा लहान मुलांना सहन होत आहेत. आत्ताचं सांगते. कारण आत्ता ना वातावरणातच एवढे बदल व्हायला लागलेत, की आता सकाळी ऊन असेल, तर दुपारी कदाचित पाऊस पडू शकतोय. संध्याकाळी थंडी पडू शकते. आता वातावरण सुद्धा पूर्वीसारखं जसं आपण 3 ऋतू म्हणत होतो, ते एका दिवसातच आता 3 ऋतू बघतो आपण. असं झालंय. म्हणजे वातावरणात पण इतका ड्रास्टिक फरक झालेला आहे आणि त्याचा सगळा परिणाम आपल्या मुलांवर दिसून येतो. हे वातावरणातले बदल त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. तर इम्युनिटी वीक झाली, ती कधी आपण जेव्हा मुलं आजारी पडतात ना, तेव्हाच आपल्याला लक्षात येतं, की लहान-लहान वातावरणातल्या बदलांनी, खाण्यापिण्यातल्या बदलांनी मूल आपलं आजारी पडते. मग हे आपल्याला लक्षात येते, की इम्युनिटी कमी आहे. पण ही इम्युनिटी आहे ना, ती एका दिवसात कमी नसते झालेली. त्याचं मूळ कारण त्याच्या जन्मापासून किंबहुना त्याच्याही अगोदरपासून म्हणजे जन्माच्या अगोदरपासूनच सुरू झालेली असते तिची इम्युनिटी. आईच्या गर्भावस्थेतच त्याची इम्युनिटी कशी असणार आहे, हे लक्षात आलेलं असते. म्हणजे ठरलेलं असते त्याच वेळेला. गर्भावस्थेत जर आईच्या आहारामध्ये योग्य पोषण मूल्यांचा अभाव असेल ना, तर त्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं सुद्धा पोषण नीट होत नाही. आणि मग महत्वाचं म्हणजे ह्यात महत्वाचं काय आहे, की आईने अगोदर स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तिचं सकस संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे, फार. त्यात सुद्धा तिचं योगा आहे, प्राणायाम आहे, हलका-फुलका व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी बघा, प्रेग्नंट लेडीज होत्या ना, त्या अगदी शेवटपर्यंत शेतीत काम करायच्या. म्हणजे आता उद्या डिलिव्हरीची डेट आहे आणि अगोदर आदल्या दिवसापर्यंत घरातली कामं, शेतीतली कामं, हलकी-फुलकी कामं घरात करायचे. पण आत्ता एक आपल्याला असं लक्षात येते, की जवळ-जवळ 5-6 महिने झाले, की मुलींना बेड रेस्ट सांगितलं जातं किंवा काम मुलींना करायचं नसते. हे का? मुळातच हे का, की त्यांची स्वतःचीच इम्युनिटी कमी असते. एक बाळ पोटात वाढतंय,
त्याच्यासोबत काम करणे आणि त्याच्यासोबत इतर जे दैनंदिन व्यवहार करणे, एवढी सुद्धा इम्युनिटी, एवढी सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये नाहीये, आत्ताच्या मुलींमध्ये. हे कशामुळे? तर लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये पोषण मूल्यांचा अभाव असल्यामुळे त्यांना प्रेग्नन्सीमध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी, लॅक्टेशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना फार कमतरता जाणवते. म्हणजे त्यांची इम्युनिटी कमी होते, त्यांची शक्ती कमी होते. ह्या सगळ्या गोष्टींना फेस करण्याची. म्हणूनच मुळातच प्रेग्नन्सीमध्येच ह्या गोष्टी सगळ्या ऍड केल्या पाहिजेत. आपल्या सकस संतुलित आहार ऍड केला पाहिजे. आता आपण बघू की कोणकोणत्या डिफिशियन्सी आहेत ज्या मुलांमध्ये की आणि त्याच्यामुळे कशी कशी लक्षणं दिसून येतात. आपण थोडक्यात बघू. सगळ्यात पहिला आहे व्हिटॅमिन ए, की ज्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. डोळ्यांच्या आरोग्यावर ह्याचा व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे त्याचा परिणाम होतो. त्याच्यात कसं होते की आपली दृष्टी कमी होते. लहान वयातच बघा चष्म्याचे नंबर, तुम्ही आता शाळांमध्ये वगैरे बघितलं ना, निम्म्याहून अधिक मुलं चष्मा घालतात. त्यांचे नंबर वाढलेले आहेत. अगोदर बघा फक्त आजी-आजोबांनाच आपण बघायचो चष्मा घातल्यावर किती कौतुक होतं त्या चष्म्याचं. पण आता लहान मुलांना पण चष्मा लागलेला आहे. का? तर हे ए व्हिटॅमिन डिफिशियन्सी त्याच्यामुळेच होते. ए व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे रातआंधळेपणा म्हणजे रात्री किंवा रात्रीच असं नाही, कमी प्रकाशात न दिसणं. हे याला आपण रातआंधळेपणा म्हणतो. फळ्यावरचं न दिसणं. मागे बेंचवर बसलाय आणि त्याला फळ्यावरचं काही दिसतच नाही. किंवा जरी दिसलं तरी ते अस्पष्ट दिसतं किंवा पुसट दिसतं आणि मग ते लिहून घ्यायचं राहते. मग घरात आल्यावर मी लिहून घेतलं नाही आणि अभ्यास झाला नाही, ह्या सगळ्या गोष्टी मागे लागतात. का? तर त्याला मुळात कारण काय आहे, की ते फळावरचंच दिसत नाही. हे त्याला व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे दिसून येते. नंतर डोकं दुखणं, डोळे दुखणं, डोळ्यांची आग होणं, जळजळ होणं, डोळे लाल होणं, जरा उन्हात गेलं की उन्हाची ॲलर्जी होणे बऱ्याच मुलांमध्ये असते, की उन्हात गेलं की डोळे लाल होतात, डोळ्यांमध्ये लाल-लाल असे स्पॉट पडतात. हे ॲलर्जिक रिएक्शन्स आहेत, ते व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर येते आणि हे जे व्हिटॅमिन ए आहे ना, हे आपल्याला एक खूप थोड्या-थोड्या गोष्टींमधून मिळत असते आणि त्या आपल्या आहारामध्ये आलं नाही, तरी डिफिशियन्सी होते. अगदी छोटे-छोटे आहेत हे जे व्हिटॅमिन्स असतात, अगदी मायन्यूट गोष्टी लागतात, अगदी कमी प्रमाणात आपल्याला लागतं. पण आपल्या शरीरावर त्याचा फार मोठा इफेक्ट सोडून जातो. नंतर आहे व्हिटॅमिन बी. यात ना बी कॉम्प्लेक्सची पूर्ण सीरीजच आहे. त्यात बी1 जे आहे थायमिन, ज्याच्या डिफिशियन्सीमुळे हृदय आणि मेंदू यांच्या कार्यक्षमतेवर आपल्याला परिणाम होऊ शकतो. यात आपण बेरी-बेरी नावाचा आजार आहे. तो आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे आपलं हृदय आणि मेंदू ह्या दोन्हीच्या पण कार्यक्षमतेवर परिणाम होतो. नियासिन जे आहे बी3 ह्याच्या डिफिशियन्सीमुळे आपण पॅलेग्राचा आजार ज्याला आपण 3D असं म्हणतो, की त्याच्यामध्ये डर्मेटायटिस म्हणजे तो एक ह्याचा पूर्ण ग्रुप आहे लक्षणांचा. त्याच्यात डर्मेटायटिस म्हणजे त्वचेच्या संदर्भातले आजार, जे आता मी मगाशी तुम्हाला सांगितले, की त्वचेच्या संदर्भातले सगळे आजार. नंतर डायरिया, तर पातळ संडासला लागणे म्हणजे पोटाच्या संदर्भातले आजार आणि डिमेन्शिया म्हणजे बुद्धीच्या संदर्भातले, वागणुकीतले दोष यासारखे म्हणजे बुद्धिभ्रंश म्हणजे विसरलं जाणं किंवा न आठवणं, ग्रास्पिंग कमी, जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं ना, त्याप्रमाणे हे फक्त व्हिटॅमिन बी3च्या डिफिशियन्सीमुळे हा लक्षण समूह दिसून येतो. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थच्या रिसर्चनुसार बी6, बी12 हे व्हिटॅमिन जे आहेत ना, हे मेंदूतले जे न्यूरॉन आहेत ना, त्याच्या सक्रियतेवर काम करतं. त्याच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये भावनिक अस्थिरता म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की चिडचिडी मुलं, अस्थिर मुलं, नंतर सारखं मूड स्विंग होणारी मुलं, एकलकोंडी मुलं, कुणालाही न पटवून घेणारी मुलं, ह्यांना ना हे जे भावनिकदृष्ट्या जे कमजोर असतात, ही जी लक्षणं आढळतात, ही लक्षणं ही बी6, बी12च्या डिफिशियन्सीमुळे होतात असं स्पष्ट झालेलं आहे. नंतर येते बी3 व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे दातांची वाढ न होणे, दातातून सारखं रक्त येणे, सहजरित्या जखम होणे किंवा जखमांतून सारखं रक्तस्राव होणे, अशक्तपणा म्हणजे व्हिटॅमिन सीच्या ज्याला आपण स्कर्वी आजार म्हणतो ना, हे त्याच्यामध्ये हा सगळे लक्षण समूह त्याच्यामध्ये असतो. तर व्हिटॅमिन डी तर आपल्याला माहितीच आहे, की व्हिटॅमिन डी मुळे काय-काय आता मोठ्यांना पण माहितीच आहे. व्हिटॅमिन डी मुळे ना लहान मुलांमध्ये रिकेट्स सारखे आजार होऊ शकतो. ज्यात हाडांची वाढ न होणं, हाडं ठिसूळ होणं. त्यामुळे सहज फ्रॅक्चर होतात. लहान मुलं जरी पडली, नुसतं माझा मुलगा पहिल्या पायरीवरून खाली पडला होता. त्याचं ते फ्रॅक्चर झालं होतं. म्हणजे हे आहे, की त्यांची हाडं मुळातच ठिसूळ असतात. मुळातच त्यांचा
हाडांची पूर्ण वाढ झालेली नसते आणि त्यात जर त्यांना डिफिशियन्सी असेल व्हिटॅमिन डी ची तर लगेच त्यांचं फ्रॅक्चर होतात. हाडं ठिसूळ असल्यामुळे लगेच फ्रॅक्चर होतात आणि ती फ्रॅक्चर मग लवकर जुळत पण नाहीत कारण डिफिशियन्सी असल्यामुळे. आणि सतत हातपाय अंग दुखत राहतं. रात्री बघा बऱ्याचशा आयांना हे असेल अनुभव असेल की रात्र झाली मुलं दिवसभर खेळतात आणि रात्री मग पाय दुखतात म्हणून रडत बसतात. हातपाय चेपल्याशिवाय तळवे वगैरे चेपल्याशिवाय मुलं झोपतच नाहीत. हे त्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये आढळून येते. असं सिद्ध झालंय की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कमी होतं. म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशन असणारी मुलं जी असतात ना, की एका ठिकाणी स्थिर न राहणारी मुलं, ह्यांच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी असू शकते. ही मुलं ना कधी-कधी खूप हायपर ॲक्टिव्ह असतात. एका जागेवर स्थिर बसतच नाहीत. काही ना काही सारख्या त्यांच्या उलाढाली चालू असतात. हे तोड, ते तोड, हे ठेव, ते ठेव सगळं त्यांचं चालू असतं. अशी मुलं जी असतात ना, त्यांना सुद्धा आपण म्हणतो की ॲक्टिव्ह आहे, किती ॲक्टिव्ह आहे. पण तसं नसतंय ते. त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनचा अभाव असल्यामुळे हे डी व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे त्यांच्यामध्ये ही लक्षणं आढळून येतात. आणि अशी मुलं बघा अभ्यासातही खूप मागे पडतात कारण त्यांना कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. म्हणजे अस्थिरता, मानसिक अस्थिरता ही त्याच्यामुळे असते. तर कॅल्शियम, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्याला माहिती आहे की हाडं, स्नायू, दात, केस, नखं ह्या सगळ्यांवरच परिणाम होतो कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम यांच्या एकत्रित परिणाम ना हा मुलांच्या झोपेवर होतो. कमी झोप, डिस्टर्ब झोप अशी लक्षणं त्यांना दिसून दिसून येतात. आता मुळातच मुलं लवकर झोपत नाहीत. हे टीव्हीच्या आणि मोबाईलच्या नादात मुळातच मुलं लवकर झोपतच नाहीत. आणि त्यात त्यांना हे डिफिशियन्सी असेल, की कॅल्शियम, व्हिटॅमिन, मॅग्नेशियम तर त्यांच्या झोपेवर खूप परिणाम होतोय. आणि ह्या झोप व्यवस्थित झाली नाही मुलांची, तर त्यांच्या परत दुसऱ्या दिवशी आरोग्यावर परिणाम होतो. ते झिंकच्या डिफिशियन्सीमुळे ना इम्युनिटी सिस्टीम एकदम खराब होते. जखमा बऱ्या नाही होणे, केस वाढ न होणे, सततचं आजारपण, याची लक्षणं ही झिंक आणि इतर जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, त्यांच्या कमतरतेमुळे दिसून येते. तर आयर्न सगळ्यात महत्वाचं आयर्न. आपल्याला आयर्नची कमतरता ही मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आता जाणवते. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया सारखा रोग म्हणजे रक्त कमी होणे हा रोग आपल्याला आढळून येतो. त्याच्यामध्ये अगदी त्वचा एकदम दिसते, जरा सुद्धा तेज नसते. अगदी ढेपाळलेली मुलं आपण म्हणतो काय कशातच उत्साह नसतो त्यांना. अशक्तपणा आता त्यांचा दोषच नसतो. त्याच्यात आयर्नचं प्रमाणच कमी झालेलं असते. त्याच्यामुळे जो काही इम्युनिटी लागते ती तयारच होत नाही. जो उत्साह असतोय कामामध्ये तो नसतो. ही मुलं सतत आजारी पडतात. सारखं काही ना काहीतरी त्यांना इन्फेक्शन होतच असते. तर त्यानंतर येते आयोडीन सगळ्यात महत्वाचं. आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्याला माहितीच आहे, की आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्याला थायरॉइड ग्लँडच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. लहानपणापासूनच जर आयोडीन आहारातून गेलं नाही किंवा रादर जर प्रेग्नन्सीमध्ये जर आईला जर आयोडीन डिफिशियन्सी असेल आणि त्याच्यामुळे तिला थायरॉइडिझमचा त्रास झाला, तर तो कदाचित मुलांमध्ये येण्याचा खूप खूप हे संभव असते, की त्याच्यामुळे त्यांना हायपर थायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझमचा आजार होऊ शकतो लहानपणापासून. आपण बघतोय लहानपणापासून मुलांना थायरॉइडचे आजार आता व्हायला लागलेत. तर ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे लहान मुलांमध्ये अँक्झायटी, डिप्रेशन यासारखी लक्षणं दिसून येतात. पाणी, सगळ्यात महत्वाचं पाणी. लहान मुलं पाणीच पित नाहीत अहो. काय? त्याने जाता येता आपण सारखं म्हणतोय पाणी पी. शाळेत घेऊन गेलेल्या बाटली आहे तशी परत येते. आयांना अनुभव असेलच. नाहीतर मग आई ओरडते म्हणून बाहेरच झाडानं ओतायचं, बाहेरच पाणी ओतून घरी यायचं, अशी बरीच मुलं करतात. पाणीच पित नाहीत शाळेत. तर हे पाणी न पिल्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. स्नायूंमध्ये क्रॅम्प येणे, रात्रीच्या वेळेला पायामध्ये क्रॅम्प हा पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा येतो. सांधेदुखी मोठ्यांमध्ये पण बघा पाण्याची कमतरता झाली की सांधे दुखणे, डोकं दुखणे ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतातच. तसं लहान मुलांमध्ये पण दिसून येतात. त्वचेवर सुरकुत्या येणं किंवा त्वचा निस्तेज दिसणं, हे सगळ्या गोष्टी ह्या पाण्याच्या कमतरतेमुळे येतातच. फायबर. फायबर हे आहारात अतिशय गरजेचं आहे. आहारात जर फायबर इंटेक झाला नाही, तर पचनाच्या संदर्भातले आजार जसं कॉन्स्टिपेशन, पोट गच्च होणे, गट हेल्थ खराब होते. गट हेल्थचे आता माझं लेक्चर झालेले आहेत. ते आपल्याला माहितीच आहे, की फायबर कमी झालं तर काय आपल्या शरीरामध्ये काय किती नुकसान होऊ शकते आपल्या शरीराचं. गट हेल्थ खराब झालं, की पूर्ण आपलं आरोग्यच बिघडून जाते. आणि त्याच्यामुळे त्या फायबरच्या कमतरतेमुळे गट हेल्थ खराब झाली, की
जे आपण अन्न खातोय, लहान मुलांना जे काही अन्न देतोय त्याचं नीट पोषण सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे त्यांची गट हेल्थ सुधारणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी फायबरचा इंटेक खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की प्रोटीनचा इंटेक. प्रोटीनच्या कमतरतेमुळे बॉडीचं आता आपल्याला माहित आहे की प्रोटीनमुळे बॉडीची मसलची ताकद वाढते. मसलची ताकद तर वाढतेच, तसं मसलचा आकार सुद्धा त्या प्रोटीनच्या इंटेकवर अवलंबून असतं. तर जर मुलांमध्ये जर प्रोटीनची कमतरता झाली, तर त्यांचे मसलचा आकार कमी होणे, म्हणजे त्याला आपण मग ॲट्रोफी असं म्हणतोय आम्ही, की मसलचा आकार कमी होणं, त्यांची ताकद कमी होणं, हे सगळं लहान मुलांमध्ये दिसून येते. स्नायूंची ताकद कमी होणे. तसंच आता आपल्या शरीरामध्ये जे काही अवयव आहेत, सगळे ए टू झेड अवयव हे वेगवेगळ्या मसल पासून बनलेले आहेत. सगळे अवयव, हृदय म्हणा, किडनी म्हणा, पचन संस्था, सगळेच अवयव हे प्रोटीन पासून बनलेले आहेत. त्या मसल पासून बनलेले आहेत. आणि ह्या मसलची ताकद वाढवायला तुम्हाला प्रोटीनच लागते. मग प्रोटीनच्या कमतरतेमुळे ह्या सर्व अवयवांचं कार्यक्षमता कमी होऊ शकते. तर ज्यावेळेला हे प्रोटीन कमी होते, त्यावेळेला बरेचसे आजार, जसं आपण त्याला म्हणतो की क्वॉशरकर मॅरस्मस सारखे गंभीर आजार आहेत ते होऊ शकतात. अंगावर सूज येणे, स्नायूंची हालचाल कमी होणे. म्हणजे बरीचशी मुलं आहेत ना, ज्यांना हातापायात ताकद नसते, हातापायाच्या स्नायूंची ताकद नसते. नंतर जे कमरेचे स्नायू आहेत त्याची ताकद नसते. पुढे जाऊन खूप गंभीर परिणाम ह्याचा होऊ शकतो, जर तुमची प्रोटीन डिफिशियन्सी जर लहानपणी मुलांमध्ये व्हायला लागली तर. तर ह्या सगळ्या ज्या डिफिशियन्सी आहेत ना, ह्या कमी जास्त प्रमाणात ना सगळ्याच मुलांमध्ये आढळून येते. आता आहारात ही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आहे ना, ती का आढळून येते? पूर्वी असं होतं का हो? पूर्वी मुलं एवढी आजारी पडायची का? नाही पडायची. सगळी मुलं होती ती अगदी हेल्दी. आता तुम्ही आठवा, की आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा आपण किती आजारी पडत होतो. किती वेळा हॉस्पिटलमध्ये जायला लागायचं, किती वेळा औषधं आणायला लागायची. फार कमी वेळा, अगदी क्वचित वेळा. पण आत्ताची मुलं बघा, आत्ता आपले मुलं आहेत, नातवंड आहेत, आपल्या घरातली लहान मुलं किती वेळा आजारी पडतात. आठवड्याला त्यांना दवाखान्यात न्यायला लागते. आठवड्याला आता माझ्याकडे सारखं ह्या आठवड्यात आलं, पुढच्या म्हणजे अगदी ठराविक जी लोकं आहेत ना, ती आहेतच. आठवड्याला ती मुलं आजारी पडतातच. किती इम्युनिटी त्यांची कमी आहे. तर ही न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे ना, का आढळते? अगोदर नव्हती, आत्ता का आढळते? काय त्याची कारणं? तर आपण थोडक्यात बघू, की काय कारणं आहेत, की ज्याच्यामुळे ही न्यूट्रिशन डिफिशियन्सी आढळते. तर सगळ्यात पहिलं आहे, की अन्नसेवन, जे खराब अन्नसेवन, न्यूट्रिशन्स व्हॅल्यू कमी असलेला आहार आता आपल्या पोटात जायला लागला. आता शेतीची अवस्था आपण बघतोय. पूर्वीची शेती आणि आत्ताची शेती, जमीन अस्मान फरक आहे. पूर्वीची शेती आता इथे कोण शेतकरी असेल, आता आपल्या गाठ मॅडम शेतकरी आहेत, त्या नेहमी सांगतात, की शेतीची अवस्था, पूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था किती फरक आहे. आत्ताच्या शेतीमध्ये पेस्टिसाइड्स, फंगिसाइड, रासायनिक खतांचा अतिवापर, 6 महिन्याची धान्य 3 महिन्यावर रसायनं घालून पिकवलेली फळं, आता आपण बाजारात बघतोय ना फळं, ही नॅचरली झाडावर पिकतच नाहीयेत. ती पिकं, कच्ची फळं काढली जातात आणि ती रसायनामध्ये बुडवून, केळी आदल्या दिवशी रसायनामध्ये बुडवून दुसऱ्या दिवशी आपल्याला पिवळी धम्मक केळी मिळतात. सीझनल फ्रुट्स, अगोदर आंबा हा त्या पर्टिक्युलर सीझनमध्येच मिळत होता. पण आता नाहीये. ही सगळी फळं कुठल्याही सीझनमध्ये जावा तुम्ही. आंबा कुठल्याही सीझनमध्ये, कैरी कुठल्याही सीझनमध्ये मिळते. का? कारण हे रसायनं घालून पिकवलं जाते. हे त्याच्यामुळे त्याच्यात किती पोषण मूल्य आहेत. असं डिक्लेअर झालेलं आहे, की पूर्ण दिवसभरात आपण जवळ-जवळ 10,000 प्लस, 10,000 पण हा आकडा कमी वाटतोय मला. 10,000 प्लस केमिकल हे आपण आहारातून आपल्या पोटात घालत असतो. केमिकल्स. म्हणजे त्याच्यामध्ये दूध असू दे, फ्रुट्स असू दे, व्हेजिटेबल्स असू दे किंवा धान्य असू दे. ह्या सगळ्यांमधनं आपल्याला सगळं केमिकलच आपल्या पोटात जायला लागलंय. ही गोष्ट एक सगळ्यात महत्वाची आहे. त्याच्यानंतर आहे, की अनियमित खाण्याच्या सवयी. लहान मुलं कधीही खातात, केव्हाही खातात. का? तर त्यांचे बघा आता शाळा आता लहान नर्सरीतल्या मुलांना पण आपण ट्युशनला घालतो. अगोदर आपण ट्युशनमध्ये कधी जायचो? 10वी, 12वी, 11वी कॉलेजेस त्यावेळेला आपल्या ट्युशनला जात होतो आपण. पण आता नर्सरीचा मुलगा इकडे क्लास पण करतोय आणि इकडे ट्युशन पण करतोय. म्हणजे शाळा, क्लास, ट्युशन्स, अभ्यास हे याच्या वेळेनुसार मग त्यांच्या जेवणाच्या वेळा ठरतात. आणि मग परत आणि त्यांचे मूड्स आहेत. मग मूड्सच्या वेळेनुसार त्यांच्या खाण्याच्या वेळा बदलतात.
याचा परिणाम त्यांच्या आहारातील पोषण मूल्याच्या ऍब्झॉर्प्शनवर होतोय. म्हणजे कसं आहे की ज्या वेळेला त्यांचा अग्नी चांगला असतोय त्यावेळेला त्यांच्या पोटात अन्न जातच नाही. ते कधी वेळी अवेळी खात असतात ते. आणि दुसरं आहे की अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, ज्यात आता आपण बघा मुलांना काय काय खायला घालतोय किंवा मुलं दिवसभरात काय काय खातात, ह्याचा एक आढावा घ्या की काय काय मुलं खात आहेत. सॉल्ट, शुगर, फॅट ह्याचाच अति वापर व्हायला लागला. हे जंक फूड, बेकरी प्रोडक्ट्स, रिफाइंड ऑइल याचा अति वापर झालेला आहे. कोल्ड्रिंक तर सगळ्या मुलांचं फेवरेट असते. जे मोठी मुलं पित नाहीत, मोठी माणसं कोल्ड्रिंक, ते लहान मुलांना पाहिजे असते, कोल्ड्रिंक पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी अस्वास्थ्यकर आहेत, ज्याने आपल्या तब्येती, मुलांच्या तब्येती आपल्या पण बिघडतातच, मुलांच्या पण बिघडतात. आणि वारंवार होणारे आजारपण, मुळातच ही इम्युनिटी कमी आहे आणि त्यातली सततची आजारपण परत परत न्यूट्रिशन डिफिशियन्सीकडे आपल्याला नेते. आणि त्यात सारखं आजारी पडल्यामुळे प्रत्येक वेळेला अँटीबायोटिकचा अतिवापर, त्याच्यामुळे सुद्धा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी होते. त्यानंतर आहे व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा अभाव. ह्याला कारण टीव्ही, मोबाईलचा अतिवापर. ऑनलाईन गेम खेळत बसतात मुलं. अहो, क्रिकेट आणि बॅडमिंटन सारखे गेम सुद्धा मुलं ऑनलाईन खेळत असतात. विचारलं काय खेळतात तर मी क्रिकेट खेळतोय. का? कुठे? तर मोबाईलवर. पूर्वी आपण आठवा की आपण किती खेळायचो. ज्यावेळेला मोबाईल नव्हता, तेव्हा आपण किती खेळायचो. पण आता मुलं खेळतच नाहीत, बाहेर जातच नाहीत. अगदी एका जागेवर बसून ते टीव्ही आणि मोबाईलवरच खेळत असतात. आणि ह्याच्यामुळेच त्यांचे आरोग्य बिघडतात. ही सगळी कारणं आहेतच त्यांचं आरोग्य बिघडवायला. तर ह्यामध्ये आता आपण आपल्या पालकांचा काय रोल आहे? मुलं आहेत ती स्वतःवर काम करणारच नाहीत स्वतःहून. त्याला आपणच त्यांच्यावर काम केलं पाहिजे. तर एक सुजाण जागरूक पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक स्वास्थ्यासाठी काय-काय प्रयत्न केले पाहिजेत, ते आपण बघू. साधारण 6 महिने ते 12 वर्षापर्यंत मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होत असतो. आणि साधारणतः 5 वर्षापर्यंत पूर्ण मेंदूचा विकास होतो. आता मी सांगितलं की ए, बी, सी, डी, ई, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, वॉटर, मिनरल्स हे सर्वच पोषण मूल्य त्या वयानुसार योग्य प्रमाणात त्यांच्या मुलांच्या आहारातून जाणं खूपच गरजेचं असतं. आपण मुलांना खायला सगळंच देतो. पण त्यात किती पोषण मूल्य आहे आणि त्यात कोणकोणती पोषण मूल्य आहेत, हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. उगाचच पोट भरण्यासाठी आपण खायला घालायचं आणि मग ते त्यांच्या शरीराला किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, हे सुद्धा बघितलं पाहिजे ना. अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी त्यांना दातही आलेले नसतात, तेव्हापासून त्यांच्या आहारातलं मीठ आणि साखर हे अगदी कमीत कमी प्रमाणात गेलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की साखरेचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण अगदी कंट्रोल राहिलं पाहिजे. किंबहुना जर शक्य असेल तर अगदी नीलच राहिलं पाहिजे. एका पर्टिक्युलर वयानंतर ना मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत ना आपणच पर्याय ठेवत असतो. ही भाजी आवडत नाही तर भाजीला पर्याय आयात तूप, साखर, लोणचं, जॅम, सॉस, मुरांबा, एक ना दोन अनेक आपल्याकडे पर्याय आपण मुलांना देत असतो. चपाती ही भाजी बरोबरच खायची असते आणि लोणचं वगैरे हे तोंडी लावायचं असतं. हे आपणच त्यांना शिकवलं पाहिजे. दिसेल त्या भाज्यांचे पराठे करू सुटतो आपण, की मुलं त्या भाज्या खात नाहीत. मेथी आहे, कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा सगळ्याचे पराठे करतो आपण. भाजीचं हे टेक्स्चर, हे त्याची चव आहे, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, ही त्याच्या मूळ स्वरूपातच असते. हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे आणि मगच आपण ते मुलांना समजून सांगू शकतो. कोबी, बीट, गाजर, मुळा यांचं पराठे करण्यापेक्षा त्याची छानशी कोशिंबीर करा. दही घालून सॅलड करा, रायता करा. अशा पद्धतीने मुलांना कलरफुल दिलं, तर ते मुलांना आवडतं सुद्धा. आणि त्यातलं फायबर आणि इतर जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे ना, त्यांना योग्य मात्रेत सुद्धा मिळते. इकडे पराठे करून त्याला तुम्ही उकळणार, भाजणार, तळणार, त्याची पोषण मूल्य पूर्ण निघून जातात. पण जेव्हा हे कच्च्या स्वरूपात त्यांच्या पोटात जातं ना, तेव्हा त्याच्यातले मायक्रोन्यूट्रिएंट्स त्यांना योग्य मात्रेत मिळतात. आणि कोशिंबीर खाताना सुद्धा तुला त्यातलं फायबर कसं मिळणार आहे आणि हे तुझ्या पोटातल्या गुड बॅक्टेरियाला कसं स्ट्रॉंग करणार आहे, हे त्यांना आपण रंजकपणे सांगितलं तर त्यांनाही ते आवडतंय. पोटातले गुड बॅक्टेरिया कसं तुझं सैन्य आहे आणि ते तुझ्या बॅड बॅक्टेरियाला कसं मारणार आहे आणि हे तुम्ही त्यांना गोष्टी रूपात सांगा ना. मग मुलं ऐकतात आणि खातात आवडीने सॅलड. 2-2.5 वर्षापासूनच मुलांना भाजी भाकरी, कोशिंबीर खायची सवय लावली पाहिजे आपण स्वतःच. हे बघा, 12 वर्षापर्यंत मुलांची कफ प्रवृत्ती असते.
त्यामुळे या वयात त्यांना सर्दी, खोकला, दम्याचे आजार, अजीर्ण यासारखे कफविकार, जंत कमी जास्त प्रमाणात होतच असतात. आता हेच आजार जर सतत सतत सारखे होत राहिले त्यांना, तर मग पुढे जाऊन त्यांना अनेक आजार जसं लठ्ठपणा आहे, बीपी आहे, डायबिटीज, स्वभावातले बदल ह्यासारखे आजार मोठे झाल्यावर त्यांना होऊ शकतात. म्हणूनच त्यांच्या खाण्याच्या वेळा या लहानपणापासूनच व्यवस्थित ठरवून दिल्या पाहिजेत. जास्तीत जास्त 3 वेळाच मेजर मील त्यांना दिलं पाहिजे. आपण आया काय करतो, सतत काही ना काहीतरी त्यांना खायला देत असतो आणि मग तेच आरोग्याला उपयुक्त आणि ते पण आरोग्याला उपयुक्त असेलच असं नाही. कुठे चॉकलेटच दे, कुठे बिस्किटच दे, कुठे केकच हातात ठेव, कुठे स्वीटच भरव, नंतर वाटीत कुरमुरे, भडंग हे घालून दे. ह्याच सवयी ज्या आहेत ना, त्या कालांतराने मोठेपणी त्यांना ह्याच सवयी लागतात. सतत काही ना काहीतरी तोंडात टाकायला हवं असतं त्यांना. ते पण हेल्दीच असं नाही, हेल्दी ऑप्शन फार कमी असतात. असे अनहेल्दी सगळं त्यांना खायला हवं असतं. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या खाण्याच्या वेळा पाळण्याची सवय त्यांना लावली पाहिजे. भूक लागून स्वतःहून खायला मागितलं, तरच त्यांना खायला द्या. अशा वेळी त्यांचा जठराग्नी प्रदीप्त असतो आणि जे खाल्लेलं असते, ते योग्य पचते आणि जे सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद त्याच्यामध्ये त्याचं योग्य कन्व्हर्जन होऊन त्यांचं हे आरोग्य सुधारत असते. आता तुम्ही म्हणाल आमची मुलं भूक लागली असं कधी म्हणतच नाहीत आणि स्वतःहून खायलाच मागत नाहीत. परवाच माझ्याकडे एक लेडीज आली होती जी तक्रार घेऊन, की "डॉक्टर माझी मुलगी जेवतच नाही. भूक लागतच नाही तिला. भूक वाढायचं काहीतरी औषध द्या." मी विचारलं तिला, "काहीच खात नाही, काहीच जेवत नाही. काय-काय खाल्लंय आज सकाळपासून?" म्हणजे दुपारी आली होती हां. "सकाळपासून काय-काय खाल्लंय?" तर म्हणते कशी, "सकाळी चहाबरोबर फक्त 4 बिस्किटं खाल्लेत मॅडम आणि नंतर बाबांबरोबर बाहेर गेली होती तर चॉकलेट खाल्ली." आता मला सांगा 3-4 वर्षाच्या मुलीला जर चहा, बिस्किट, चॉकलेट अशा गोष्टी दिल्या, तर जेवणाच्या वेळेला त्यांना जेवणाची भूक लागेल का? मुळातच त्यांचं पोट किती, त्यांची भूक किती आणि त्याला त्याला तुम्ही असं हे मैदा, साखर आणि हे तेलयुक्त पदार्थ जर दिले, तर त्यांना भूक लागणारच नाही. ते जेवणारच नाहीत ना. आता तुम्ही म्हणाल ते आणि तुम्ही म्हणाल तेव्हा आणि तुम्ही म्हणाल तेवढंच मुलांनी खाल्लं पाहिजे. हा जो हट्ट आहे ना, हा पण धरू नका. त्यांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पोषण मूल्य असणारा हलका आहार देणं फार गरजेचं आहे. उगाचच पौष्टिक आहे म्हणून आपण उगाचच त्यांना काजू, बदाम, ड्रायफ्रूट वगैरे अति प्रमाणात देतो. मुलांच्या वयानुसार, प्रकृतीनुसार, पचनशक्तीनुसारच त्यांना पौष्टिक आहार दिला पाहिजे. आहारात आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन, फायबर या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि यातून तुला कशी ताकद मिळणार आहे, हे त्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं पाहिजे. मी सांगते म्हणून तू हे खाल्लंच पाहिजे, मी सांगते म्हणून हे तू केलंच पाहिजे, एवढं खाल्लंच पाहिजे, हा हट्ट नसावा. तू हे सर्व खाऊन मोठेपणी कसा स्ट्रॉंग होणार आहेस, हुशार होणार आहेस, स्मार्ट होणार आहेस, हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जेवढं समजून सांगाल ना, तेवढं ते लवकर ग्रास्प करतात. आणि पालक म्हणून आपण आणखीन एक चूक करत असतो, की आपण नेहमीच आपल्या मुलांना दुसऱ्यांच्या मुलांबरोबर कंपेअर करतो. मग ते अभ्यासात असो किंवा तब्येतीच्या बाबतीत असो, त्या बाजूचा मुलगा बघा किती गुटगुटीत आहे, छान आहे, त्याची उंची बघा किती छान आहे आणि आपलं मूल किती बारीक आहे, त्याची उंची किती कमी आहे, हे आपण बघतो. बघा, प्रत्येक व्यक्तीची ठेवण ही नैसर्गिकरित्या त्यांच्या आई-वडिलांच्या कडून आलेल्या जीन्सवर अवलंबून असते. त्यामुळे मेरा बच्चा उसके बच्चे से बारीक क्यों? हे जे आहे ना, हे सगळा विचार करायच्या ज्या आहे ना गोष्टी, ह्या सोडून द्या. हा विचार करण्यापेक्षा वजनाने जास्त असण्यापेक्षा ते आरोग्याने, प्रकृतीने स्वस्थ कसं असेल ह्याच्याकडे लक्ष द्या. मुळातच लहान मुलांची कफ प्रकृती असते. अशी वजनाने जाड असणारी गुटगुटीत मुलं बघा सारखी आजारी पडतात. अशा मुलांना कफाचे आजार सारखे होत असतात. म्हणून गुटगुटीत दिसण्यापेक्षा सशक्त असण्याकडे आपला कल असला पाहिजे. सध्या मुलांचं बाहेरचं खाणं खूप खूप वाढलं आहे. पिझ्झा, बर्गर, वडापाव यासारखे पदार्थ त्यांना सारखंच हवे असतात. रोजच हवे असतात. कधीतरी देणं ठीक आहे. पण शक्यतो ते टाळलंच पाहिजे. ते सुद्धा घरातलं न्यूट्रिशन जेवण जेवल्याशिवाय हे बाहेरचं काही मिळणार नाही, याबाबत आपण ठाम असलं पाहिजे. खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा आई, आजी, बाबा, आजोबा यांनी सुद्धा थोडं कठोर राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांना चांगल्या सवयी लागतात लागतात. तर बाहेरचं जंक फूड खाऊन तुझी तब्येत, आरोग्य कसं बिघडणार आहे, हे सुद्धा आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि कधीतरी ठामपणे नाही म्हणणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. आयुष्यात आपल्याला जे काही हवं असते ते प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाहीये. मुलांमध्ये नकार पचवायची सुद्धा ताकद असायला पाहिजे, मानसिकता असायला पाहिजे.
आणि हेच फूड मधून आपण त्याला लाईफ लेसन देऊ शकतो, की नकार पचवायची ताकद ही त्यांना तिथून आपण शिकवायला पाहिजे. लहान मुलांना पाण्याचे सुद्धा योग्य नियोजन हवे. एकतर मुलं खूप पाणी पितात किंवा अजिबातच पाणी पित नाहीत. पण त्यांच्या शरीराच्या वजनानुसार योग्य मात्रेत पाणी जाईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. उगाचच सारखे सारखे पाणी पाजत बसू नका. आणि बसून पाणी पिणे, हळूहळू सिप करून पाणी पिणे, ह्या सगळ्या सवयी त्यांना लावायला पाहिजेत. बाहेरून खेळून येऊन उभं राहून फ्रीज मधली बाटली तोंडाला लावून घटाघट पाणी पिणारी मुलं आपण घरोघरी बघतो. ही सवय पहिल्यांदा मोडली पाहिजे. पिझ्झा, बर्गर ऐवजी घरचीच बनवलेले जे पौष्टिक लाडू आहेत, जसं डिंकाचे आहेत, ड्रायफ्रूटचे, मुगाचे, शेंगदाणा, तीळ असले हेल्दी लाडू आपण देऊ शकतो. त्यात साखर गुळाच्या वापरापेक्षा आपण खजुराचा हेल्दी ऑप्शन ठेवू शकतो. घरचेच साजूक तूप, लोणी याचा वापर करणं. त्या बाहेरच्या कोल्ड ड्रिंकच्या ऐवजी घरी बनवलेले फळांचे ज्युसेस, लिंबू, आवळा, बेल यांची सरबतं, पन्ह, ताक, नारळ पाणी, सोलकढी याचा आपण वापर करू शकतो. आजारपणात तशी मुलं कमीच जेवतात आणि त्यांची पचनशक्ती सुद्धा कमी झालेली असते. अशा वेळी आपण आया काय करतो, काहीच खात नाहीत, जेवतच नाही. त्याच्यामुळे मग आपणच ते दूध बिस्किटचा काला करून देतो. मॅगीच करून दे, बाहेरचंच काहीतरी ऑर्डर करून दे, असं करतोय आपण. मग तीच सवय त्यांना लागते. आणि आजारी मुलं सुद्धा बाहेरचं खातात, मग घरचं खात नाहीत. आणि मग आपण खातायत म्हणून देतोय, पण शक्यतो हे टाळलं पाहिजे. आजारी मुलांना सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःहून घरात उपलब्ध आहेत म्हणून 30-30 औषधं, 30-30 अँटिबायोटिक आपण शक्यतो देत असतो. पण तसं करू नका. कारण त्यामुळे काय होतंय, त्या औषधांचे रेझिस्टन्स व्हायला लागते आणि मग पुढे जाऊन ते औषधं चालेनाशी होतात. आपल्याला हायर अँटिबायोटिक द्यायला लागते आणि त्या अँटिबायोटिकमुळे सुद्धा मुलांची इम्युनिटी कमी होत असते. आणि त्यांचं लसीकरण सुद्धा योग्य वेळी, ज्या त्या वेळेला लसीकरण त्यांचं पूर्ण करा. मुलांची झोप सुद्धा पूर्ण होणे अतिशय गरजेचं आहे. लेट नाईट टीव्ही बघणं, लेट नाईट मोबाईलमध्ये गेम खेळत बसणं हे सगळं कमी व्हायला पाहिजे. झोपेला आपण भूतधात्री म्हणतो. म्हणजे काय तर सर्व प्राणी मात्र्यांची वाढ, पोषण, झीज भरून यायचं काम हे झोपेतच होत असते. म्हणून रात्री लवकर झोपायची सवय लावली पाहिजे. आणखीन एक महत्वाचा पॉइंट आहे म्हणजे लहान मुलांच्या शारीरिक हालचालीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. घरात राहून फक्त टीव्ही, मोबाईल यामध्ये रुळणारी मुलं पुढे जाऊन लठ्ठपणा, डोळ्यांचे आजार, एकलकोंडेपणा अशा विकारांनी त्रस्त होऊ शकतात. आणि म्हणून मुलांना किमान दिवसातला 1 तास तरी कोणता ना कोणता तरी शारीरिक व्यायाम किंवा कोणता तरी खेळ, कोणता तरी ऍक्टिव्हिटी याला दिला पाहिजे. त्यांनी वेळ दिला पाहिजे. त्यात त्यांची शारीरिक, बौद्धिक वाढ तर होतेच, परत खाल्लेलं जे अन्न असते ते सुद्धा पचतं. सध्या हम दो हमारा एक चा ट्रेंड चालू आहे. आता हे एकटं मूल ना इतर मुलांमध्ये मिसळत नाही. घरातच अशा एकुलत्या एक मुलांचं लाड सुद्धा खूप होतात. अशा मुलांना मग इतर मुलांमध्ये, मध्ये मिसळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी तयार होते. समाजात कसं वागायचं हे त्यांना मग एकलकोंडेपणामुळे समजत नाही. म्हणून त्यांना इतर मुलांमध्ये पण मिसळू दिलं पाहिजे. कसं वागायचं ते त्यांना समजतंय. मुलांच्या शंका, प्रश्न यांना सकारात्मक उत्तरं दिली पाहिजेत. म्हणजे उगाचच काय विचारतोय आणि आपण कामात आहे म्हणून चिडचिड करून उपयोग नाही. त्यांना ती योग्य उत्तरं, सकारात्मक उत्तरं दिली पाहिजेत. मुलांना वाचन, पझल्स जे मेंदूला सक्रिय ठेवणारे शब्दकोडी अशा खेळांमध्ये गुंतवलं पाहिजे आणि मग ती थोडं टीव्ही, मोबाईलपासून दूर राहतील. आपण प्रयत्न तर करू शकतो. शाळेचे जे कार्यक्रम असतात, जसं फॅन्सी ड्रेस आहे किंवा नाट्य, गायन, कला, वक्तृत्व स्पर्धा असतात. ह्या सगळ्यामध्ये भाग घ्यायला त्यांना आपण उद्युक्त केलं पाहिजे. लहानपणापासूनच वेळेचं महत्त्व त्यांना शिकवलं पाहिजे. टाईम मॅनेजमेंट हे आपल्याला मोठं जाऊन कसं उपयोगी पडणार आहे, हे त्यांना अगोदरच शिकवलं पाहिजे, की प्रत्येक वेळ टाईम टू टाईम करणं किती गरजेचं आहे, हे त्यांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे. घरातलं वातावरण सुद्धा अगदी सकारात्मक पाहिजे, मोटिव्हेशनल हवं. लहान मुलांना एकटं खेळण्यापेक्षा इतर मुलांमध्ये मिसळणं मी तुम्हाला सांगितलंच, ते गरजेचंच आहे. त्यामुळे काय होतं त्यांची सामाजिक बांधिलकी तर वाढतेच. पण त्याच्या बरोबरच ना त्यांच्या शरीरातले जे सूक्ष्म जीवसृष्टी म्हणजे जे मायक्रोबायोम म्हणतो आपण, ते पण पूर्णपणे समृद्ध होते. जेव्हा मुलं एकत्र खेळतात ना, तेव्हा त्यांच्यातल्या बॅक्टेरियांची सुद्धा देवाण होते. संशोधनामध्ये असं आढळून आलंय, की मुलांना त्यांच्या कुटुंबापासून जेवढे जंतू मिळतात ना, त्यापेक्षा जास्त जंतू त्यांना त्यांच्या शाळेतल्या, बागेतल्या खेळणाऱ्या, आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळत असतात.
मुलांच्या पोटातली हे मायक्रोबायोम त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून त्यांचे संरक्षण होते. लहान वयातच असे सूक्ष्म जंतू यांनी त्याचे जर शरीर समृद्ध झालं, त्याची त्याच्यात हे झाले आले शरीरामध्ये, तर भविष्यात होणाऱ्या आजारापासून त्यांचं लक्षण होऊ शकतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचं संगोपन करताना या सगळ्या गोष्टी आपण करू. त्यांना मुलांना आपण शिकवू, करायला लावू, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण ही मुलं स्वतःहून आचरणात आणणार आहेत का? तर नाही. कारण लहान मुलं ना ही अनुकरण प्रिय असतात. जोपर्यंत आपले आई-वडील, आजी-आजोबा, घरातले काका-काकी, घरातले एल्डरली पीपल जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करत नाहीत, तोपर्यंत ते करणार नाहीत. म्हणजे स्वतःहून करत नाहीत. अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःला लावून घेतल्या पाहिजे. योग्य पोषणयुक्त आहार स्वतः घेतला पाहिजे. सकस संतुलित आहार आयांनी आपल्या किचनमध्ये ठेवला पाहिजे. स्वतः घेतला पाहिजे. तरच लहान मुलं सुद्धा घेणार आहेत. सध्याची शेतीची अवस्था मी मगाशी सांगितली. त्यामुळे आपल्या जेवणातून सगळे पोषण मूल्य आपल्याला मिळतीलच असं नाही. म्हणून आपली शतायुषी फॅमिली मुलांच्या वाढीसाठी म्हणून स्पेसिफिकली डिझाइन केलेला सकस संतुलित आहार देत आहे. ज्यात ए ए विटामिन, बी ची पूर्ण सिरीज, सी विटामिन, डी, ई, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, आयर्न, क्रोमियम, पोटॅशियम, आयोडीन सारखे मिनरल्स, विटामिन के, बायोटीन, विटामिन सी, गुड क्वालिटी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, गुड फॅट इतकं सर्व पोषण मूल्य त्यात आहे. असं गुड क्वालिटी जो सकस संतुलित आहे लहान मुलांसाठीचा आहार हा आपली शतायुषी फॅमिली देत आहे. आपण स्वतः बाहेरचं खाणं, बेकरी प्रोडक्ट्स, जंक फूड खाल्लं नाही पाहिजे. तर मुलं सुद्धा खाणार नाही. शतायुषी फॅमिली आपल्या मोठ्यांसाठी सकाळ संध्याकाळ वर्कआउटची बॅच घेते आणि ही बॅच उपलब्ध करून दिली अगदी फ्री मध्ये. फ्री 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 मस्त एनर्जेटिक गाण्यावर एन्जॉय करत वर्कआउट करताना तुम्हाला तुमची मुलं बघतील तेव्हा थोडा का वेळेला होईना, थोड्या वेळेसाठी का होईना ती तुम्हाला जॉईन करतील, आनंदाने जॉईन करतील. तसंही गाण्यावर लहान मुलांना डान्स करायला आवडतातच आणि आपल्या वर्कआउट बॅचला असली मस्त गाणी लावलेली असतात ना, की लहान काय मोठी मुलं पण नाचतात. मग त्याच्या डान्स बरोबर मुलांचा व्यायाम सुद्धा होऊ शकतो. सध्या ताण, तणाव, स्ट्रेस हा काही मोठ्यांनाच नाही हां, लहान मुलांना सुद्धा आहेच. अगदी जे आताचे जे लाईफ आहे, आताचे जे शैक्षणिक सगळं आयुष्य आहे, ते इतका त्याच्यामध्ये स्ट्रेस आहे. अगदी पहिलीच्या मुलांना सुद्धा त्या अभ्यासाचं टेन्शन आहे. अभ्यासाचं इतकं टेन्शन आहे, की त्यात ती मुलं बघा थोडीशी डिप्रेसच असतात अभ्यास म्हटला की. खूप टेन्शनमध्ये असतात. मग त्यातून काहीसं रिलॅक्स होण्यासाठी शतायुषी फॅमिलीने आपल्याला योगा प्राणायामचे फ्री सेशन दिलेले आहे. योगा प्राणायाम हे आपल्या शरीराबरोबर मनावर पण छान परिणाम करते. हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे. मुलं जेव्हा बघतात आपले आई-वडील योगा करतायत, प्राणायाम करतायत, एक्सरसाइज करतायत, व्यायाम करतायत, तेव्हा मुलं सुद्धा हे सेशन जॉइन करतात. त्यांना त्याच्यात मुलं इंटरेस्ट दाखवतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपलं मॉर्निंग फ्युएल स्टेशन. म्हणजे शतायुषीच्या मुकुटातला मानाचा तुराच आहे. मॉर्निंग फ्युएल स्टेशन हा आरोग्याचा रेडिओ आहे, ज्यात आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्य समृद्ध करण्याचं काम केलं जातं. सोमवारचा अर्चिता मॅमचा जीवनाच्या नीतिमूल्याचा टॉपिक ऐकताना त्यांच्या मांडीवर शांतपणे बसलेला 2-3 वर्षाचा लहानगा मुलगा पाहिला, की आपल्याला 100% विश्वास बसतो, की लहानपणापासूनच जर योग्य संस्कार झाले, तर आपण एक योग्य उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवू शकतो. तो जो बाळ मगाशी बसलं होतं ना, ते आमचं शतायुषीचं बाळ आहे. ते सगळं सकस संतुलित आहार अगदी आईच्या पोटात असल्यापासून घेते. त्याच्यामुळे त्याच्यावरती हा उत्कृष्ट संस्कार झालेले आहेत. अगदी लहान मुलांना आपल्या मोठ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात. मग लहान मुलांना काय आवडतातच आवडतात. वैद्यताईंच्या गोष्टीतून आपल्याला जीवनाचे अनेक बोध सहजपणे शिकायला मिळतात. मुलांमध्ये चांगल्या सवयी लावणे, ह्युमन व्हॅल्यूज जे दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांचा आदर करणे, क्षमाभाव आहे, प्राण्यांवर प्रेम करणे, यासारख्या ज्या भावनिक गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या बोधकथेतनं आपल्याला वाढीस लागतात. ह्या जरी त्या मुलांना समजल्या नसतील, तरी थोडं-थोडं त्यांच्या कानावर पडत गेलं, वैद्यताईंची बोधकथा ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप उपयोगी पडते. आणि इतरही टॉपिक आपले आहेतच. जसं डॉक्टरांचे टॉपिक आहेत, आहाराविषयीचे टॉपिक आहेत, मनावरचे टॉपिक आहेत. हे लहान मुलांना समजायला जरी अवघड असले, तरी थोडेफार का होईना त्यांच्या कानावर जर सतत पडत राहिले,
तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर नक्कीच प्रभाव पडेल. ओंकार साधना जी आहे, ओंकार साधना सुद्धा फक्त कानावर पडत राहिली तरी सुद्धा त्याचा मनावर, त्यांच्या बुद्धीवर त्याचा उत्कृष्ट परिणाम होतो. आपल्या मुलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आधी आपण आपले आई-वडिलांचे आरोग्य उत्तम ठेवलं पाहिजे. एक आदर्श व्यक्तिमत्व स्वतःमध्ये घडवलं, तरच उद्या आपण मुलांचा ग्रोथ, मुलांचं डेव्हलपमेंट, मुलांचं बिहेवियर, मुलांचे जे कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यावर आपल्याला काम करता येईल. आणि त्याच्यासाठीच आपली ही सदैवची फॅमिली आहे, हे आपल्या सगळ्यांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करते. आणि त्याच्यासाठीच ह्या सदैवची फॅमिलीचे मी मनःपूर्वक आभार मानते. आणि हेच मला सांगायचंय, सो युअर चिल्ड्रन आर व्हॉट यू आर. म्हणून जसं तुम्ही आहात तसं तुमचं मूल, तुमची मुलं ही घडत असतात. म्हणून अगोदर स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करा, स्वतःच्या आहारामध्ये, विहारामध्ये बदल करा, स्वतःच्या माइंडसेटमध्ये बदल करा. तुमची मुलं सुद्धा उत्कृष्ट नागरिक म्हणून उद्या जन्माला येतील. थँक यू व्हेरी मच. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण नेहा मॅडमांसाठी. डॉक्टर नेहा मॅडम, मला सांगा, आपण एखाद्या आपल्या लहान बाळाला घेऊन, मुलांना घेऊन जेव्हा डॉक्टरांकडे जाऊ त्यावेळेला कोणत्या डॉक्टरांकडे इतका वेळ आहे हो आपल्या मुलांना ह्या गोष्टी सगळ्या सांगण्यासाठी? कारण इतका वेळच नाहीये. कारण आपण बघतो लहान मुलांचे दवाखाने जे असतात ना, ते पूर्ण हाऊसफुल असतात. 2-2, 3-3 तास वेटिंग करून तिथं तुम्हाला डॉक्टर तुमच्या मुलाला बघत असतात, चेक करत असतात. आणि मग इतक्या डिटेल टिप्स कुठलेच डॉक्टर देऊ शकत नाही. ती त्यांची मजबुरी आहे, ते तेवढा वेळच नाहीये त्यांच्याकडं. पण म्हणून मी परत जसं नेहा मॅडमनी म्हटलं, थँक्स टू शतायुषी फॅमिली. कारण इतकं सुंदर प्लॅटफॉर्म, नॉलेज मिळण्याचं, आपल्याला घर बसल्या मिळण्याचं, नॉलेज मिळण्याचं आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. इतकं सुंदर नेहा मॅडमांनी आपल्याला सगळी माहिती दिली. एकदा जोरदार टाळ्या वाजवू. कारण त्यांनी काय करायचं याच्याबरोबर काय नाही करायचं हे पण आपल्याला खूप सुंदर, अगदी छोट्या छोट्या टिप्स, म्हणजे एका डॉक्टरांच्या भूमिकेतून आणि एका आईच्या भूमिकेतून, पालकाच्या भूमिकेतून, अशा सगळ्या भूमिकेतून त्यांनी खूप छोट्या छोट्या टिप्स दिल्या. त्यामुळं खूप परत एकदा धन्यवाद. पण नुसतं ऐकून आपल्यात आणि आपल्या मुलांमध्ये बदल नाही होणार. आपली मुलं, मॅडमनी सांगितलं आपल्याला, आपली मुलं तीच करतात जे आपण करतो. आपण जे करायला सांगतो ते आपली मुलं केव्हाच नाही करणार, आपण जे करतो. आणि मला खरंच आपल्या अर्चिता ताईंच्या मुलांची, दोन्ही मुलांची मला उदाहरण द्यायचे. सुमेध सर 4:15 उठून, म्हणजे अर्चिता ताईंचे मिस्टर सुमेध सर आपण सगळेच ओळखतो, 4:15 उठून आपली वर्कआउटची बॅच जॉईन करतात. त्यांचा मोठा मुलगा श्रेयान, मला वाटतं तो 5-5.5 वर्षाचा असल्यापासून 4:15 सुमित सरांबरोबर व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करायचा. म्हणजे तेवढ्या लवकर उठून तो वर्कआउट करायचा. रेयांशला तर आपण आता सगळेच बघतो, इव्हेंटला बघतो, इतका सुंदर आणि इतका हेल्दी बेबी झालेला आहे. आणि आम्ही नेहमी बघतोय त्या मुलांना. तर इतकं सुंदर, कारण का आई वडील ते स्वतःच्या आरोग्यावरती काम करतायत. आणि आम्हाला माहितीये रेयांश जेवणाची सुरुवात सॅलड खाल्ल्याशिवाय तो कधीच जेवण करत नाही. इतका सुंदर, किती आता 1.5-2 वर्षाचं बाळ आहे ते. तर मग जेव्हा आपण ह्या गोष्टी करायला लागू, नक्कीच आपली मुलं करायला लागतील. त्यामुळं आधी आपण पुढाकार घेऊ आपल्यात बदल करण्यासाठी, म्हणजे आपल्या मुलांच्या आयुष्यात बदल होतील. फक्त तक्रारी करून होणार नाही, त्या तक्रारीवरती सोल्युशन काढू. आपली मुलं अशी करत नाहीत, हेच ऐकत नाहीत, खातच नाहीत, फक्त मोबाईल घेऊन बसतात, फक्त टीव्ही बघतात, मैदानी खेळ खेळतच नाहीत, बाहेर जातच नाहीत, उन्हात जात नाहीत. असे जर आपण तक्रारींचा पाढा वाचण्यापेक्षा त्या गोष्टी ज्या वाटतं की आपल्या मुलांनी कराव्यात त्या आधी आपण करू, आणि आपण करायला लागलेलं बघून आपली मुलं पण ते करायला लागतील. आणि मग त्याच्यासाठी काय सांगितलं, आपली मुलांची जीवनशैली बदलली, आपली जीवनशैली बदलली म्हणून मुलांची जीवनशैली बदलली. जे आजार आपल्या आई आजीला 70-80व्या वर्षी नव्हते, ते आपल्या पिढीला 50-40 आलेत. आणि आता जसं नेहा मॅडमांनी सांगितले, त्यांच्या मुलाला 25व्या वर्षी बीपीचा त्रास होत होता आणि इतकं वजन होतं, आणि म्हणून त्याही आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी शतायुषीमध्ये जॉईन झाल्या. तसंच आपल्या मुलांना, आपण आपलं आरोग्य 40-50 बिघडायला लागले, पण आपल्या मुलांचं आरोग्य त्यांच्या 20-25 बिघडायला लागलंय. कारण 25 वगैरे 30 हार्ट अटॅक येण्याचं, डायबेटीस होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. पण हे काय डायरेक्ट 25-30 हे आजार येत नाहीत, त्याचं मूळ हे त्यांच्या लहानपणापासूनच्या त्यांच्या जीवनशैलीशी निगडीत आहे.
आणि मग त्याच्याबद्दलच आपल्याला नेहा मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलंय. आपण आपल्या जीवनशैलीत बदल करू म्हणजे आपली मुलं पण त्यांच्या जीवनशैलीत नक्कीच बदल करतील. आणि मग त्याच्यासाठी काय करायचंय, जीवनशैली म्हणजे काय आहे, आपला आहार, विहार आणि विचार. म्हणजे आपण काय शरीराला व्यायाम देतोय, आपण शरीराला काय पोषण देतोय आणि आपण आपल्या मेंदूला, मनाला काय आहार देतोय. ह्या 3 गोष्टी आणि ह्या तिन्ही गोष्टींवरती शतायुषी परिवार आपल्याला खूप छान प्लॅटफॉर्म शतायुषीच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपल्याला सकाळी योगाचा वर्ग आहे आपला 5:45ला. आपलं उद्यापासून सोमवारपासून आपल्या पालकांचं म्हणजे पालकांना काय, इव्हन तुमची छोटी मुलं सुद्धा तिथं करू शकतात. आता आपले संतोष सर म्हणून एक तिथं फॅमिली आहे मालतीताईंच्या नवीन योगाच्या वर्गावर. पूर्ण फॅमिली म्हणजे आई वडील आणि दोन्ही मुली बसून इतका सुंदर योगा करत असतात. हा, आणि मग आपण पण करू शकतो. आपण केली तर आपली मुलं पण आपल्याला जॉईन होतील. त्याच्यानंतर सरावाचा वर्ग असतो शेटे सरांचा डायबेटीस रिव्हर्सलसाठी, बीपी रिव्हर्सलसाठी, तो एक योगाचा वर्ग आहे. शिवाय आपला सकाळी 4:15ला बरोबर वर्कआउटची बॅच चालू होते. ज्यांना काही कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा खूप काही मोठा इश्यू नसेल तर ते त्या वर्गावरती येऊ शकतात. दुपारी 4 ते 5चा अगदी असं एक अमेझिंग असा प्राणायामचा वर्ग असतो, तो असतो. ज्यांना सकाळी योगा करायला जमत नाही त्यांच्यासाठी संध्याकाळी 6 ते 7 परत योगाचा वर्ग असतो. त्यामुळं आणि सगळ्यात जसं सांगितलं मानाचं म्हणजे शिरपेच आहे, म्हणजे शिखर आहे ते आपलं मॉर्निंग फ्युएल स्टेशन. तर ते मॉर्निंग फ्युएल स्टेशन ते तर 6:45ला सुरू होतं ओंकारच्या वर्गाने. ओंकारचं चॅन्टिंग करून तिथून सुरुवात होत असते. खूप सुंदर सुंदर असेच टॉपिक तिथं थोडक्यात 20 अर्धा तासाचा वगैरे टॉपिक असतो, ते मांडले जातात. त्यामुळे आता आपलं पहिलं काम काय, आज आपल्याला ज्यांनी ही लिंक दिली त्यांना एक थँक्स गिव्हिंग कॉल करायचा, थँक्यू म्हणायचं. कारण आमच्या आयुष्यात अशी कुणीतरी आम्हाला लिंक दिली होती आणि म्हणून आम्ही शतायुषीमध्ये जॉईन झालो आणि आमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म झालं. तर ज्याला ज्याला आपलं आयुष्य प्रत्येकाला ट्रान्सफॉर्म करायचंय, असलेल्या व्याधींमधून मुक्त व्हायचंय, व्याधी नसतील तर त्या होऊ नयेत म्हणून स्वतःवरती काम करायचंय, तर तुम्ही एक थँक्स गिव्हिंग कॉल करा ज्यांनी लिंक दिली आणि त्यांच्याकडून उद्याच्या योगाच्या वर्गाची लिंक घ्या, प्राणायामची लिंक घ्या, मॉर्निंग फ्युएल स्टेशनची लिंक घ्या किंवा आपल्या वर्कआउटची बॅचची लिंक घ्या. तुम्हाला जे जे जमेल, जिथं जिथं जे जे करता येईल ते करा. कारण हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळं इतका सुंदर प्लॅटफॉर्म आणि इतकं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे त्याचा सगळ्यांनी आपण फायदा करून घ्यायचा आहे. आणि एवढंच म्हणून मी थांबेन आता. आणि सगळ्यांना थँक्यू. कारण रविवारचा वेळ, सकाळची सगळ्यांची निवांत किंवा वेळ असते किंवा वर्किंग वुमन असतील, घरातल्या स्त्रिया असतील, त्यांची रविवारची आवरावरीची वेळ असते. आणि तरीही तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने वेळात वेळ काढून इथे जॉईन झाला. बोलणं आमच्यासाठी खूप सोपं आहे, पण 1 तास ऐकत बसणं अवघड असतं आणि ते काम तुम्ही केलं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि थँक्यू. ओके, गुड डे, बाय बाय, हरिओम. सगळे